नमस्कार. आजच्या व्हिडिओतील प्रयत्नजन सॉलिनॉइड व्हॉल्व कसे करायचे आणि एकत्र कसे करायचे यावर चर्चा करूया. उद्दिष्टे. याच्या शेवटी आपण हे कार्य करायला सक्षम व्हाल. कॉईल काढण्यासाठी अगोदर नट काढा. कोर मेटल प्लेट काढा. व्हाल्व्स काढा. सॉलिनॉइड व्हाल्ववर स्क्रॅच तपासा. स्वच्छ करा आणि परत जोडा. आता सॉलिनॉइड व्हाल्ववर चर्चा करू. सॉलिनॉइड व्हाल्व हे नियंत्रण युनिट्स आहेत जे विद्युत ऊर्जावान किंवा डी-एनर्जाइज्ड करतात, एकतर बंद करतात किंवा द्रव प्रवाहास परवानगी देतात. सॉलिनॉइड व्हाल्वमधील ॲक्युएटर इलेक्ट्रोमॅग्नेटचे रूप धारण करतो. जेव्हा ऊर्जा मिळते तेव्हा चुंबकीय क्षेत्र तयार होते, जे स्प्रिंगच्या क्रियेविरुद्ध प्लंगर किंवा पिवोटेड आर्मचर खेचते. डिरेक्ट सॉलिनॉइड व्हाल्व्स. सॉलिनॉइड आणि व्हाल्व बॉडी हे सॉलिनॉइड व्हाल्व्सच्या दोन प्राथमिक भाग बनवतात. आयर्न कोर याला प्लंगर म्हणतात, जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कॉईल सोलेनॉइडच्या मधोमध असतो. विश्रांतीच्या स्थितीत असताना सहसा उघडा किंवा सामान्यतः बंद असतो. सामान्यतः बंद केलेला व्हाल्व बंद असतो आणि डी-एनर्जाइड अवस्थेत चालू केलेला व्हाल्व खुला असतो. सॉलिनॉइडची कॉईल ऊर्जावान असते आणि त्यातून विद्युत प्रवाह चालू असताना चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हे प्लंगर हलवते आणि त्याच्यामध्ये चुंबकीय आकर्षण निर्माण करून स्प्रिंग डी शक्ती विस्थापित करते. जर व्हाल्व बंद असला, या कारणामुळे सील उघडतं आणि माध्यमांना वाहू देते. सॉलिनॉइडचा मॅग्नेटिक फोर्स आणि छिद्रांचा प्रत्यक्ष प्रभाव जास्तीत जास्त ऑपरेटिंग दाब आणि प्रवाह दरावर पडतो. परिणामी तुलनेने कमी प्रवाह दरांसाठी डिरेक्ट ॲक्टिंग व्हाल्व सामान्यतः वापरला जातो. डायरेक्ट ऑपरेट केलेले सॉलिनॉइड व्हाल्व 0 बारपासून जास्तीत जास्त परवानगी असलेल्या दाबापर्यंत वापरले जाऊ शकतात, कारण त्यांना किमान ऑपरेटिंग दाब किंवा दबाव फरक आवश्यकता नसते. इनडायरेक्ट सॉलिनॉइड व्हाल्वच्या इनपुट आणि आउटलेट पोर्ट्सवरील माध्यमांचा दाबाचा फरक इनडायरेक्ट सॉलिनॉइड व्हाल्वद्वारे वापरला जातो, ज्याला सर्वो ऑपरेटेड किंवा पायलट ऑपरेटेड व्हाल्व देखील म्हणतात. व्हाल्व उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी परिणामी त्यांना साधारणतः 0.5 बारचा किमान दाबाचा फरक आवश्यक असतो. डायाफ्राम, जे रबर मेम्ब्रेनचे दुसरे नाव आहे, इनलेट आणि आउटपुट पोर्ट वेगळे करते. झिल्लीतील एक लहान छिद्र माध्यमाला प्रवेशद्वारापासून वरच्या डब्यात जाऊ देते. सामान्यतः बंद केलेला इनडायरेक्ट ॲक्टिंग सॉलिनॉइड झडप जोपर्यंत इनलेट प्रेशर पडद्याच्या वर आणि सपोर्टिंग स्प्रिंग आहे तोपर्यंत बंद राहील. एक अरुंद पॅसेज कमी दाब पोर्टला पडद्याच्या वरच्या चेंबरशी जोडतो. प्लंगर आणि व्हॉल्व सील व्हाल्व बंद असताना हे कनेक्शन प्रतिबंधित करते. या पायलट छिद्राचा व्यास झिल्लीच्या छिद्राच्या व्यासापेक्षा जास्त आहे. जेव्हा सॉलिनॉइड सक्रिय होते तेव्हा पायलट छिद्र उघडते, ज्यामुळे पडद्यावरील दाब कमी होतो. पडद्याच्या प्रत्येक बाजूला दाबाच्या फरकामुळे पडदा उंचावला जाईल, ज्यामुळे माध्यम इनलेट पोर्टपासून आउटपुट पोर्टकडे जाऊ शकते. एकसारखे भाग सामान्यतः खुले झडप बनवतात, जे विरुद्ध पद्धतीने कार्य करतात. सेमीडिरेक्ट सॉलिनॉइड मूल्ये. डिरेक्ट आणि इनडिरेक्ट व्हाल्व यांची वैशिष्ट्ये डिरेक्ट ॲक्टिंग सॉलिनॉइड व्हाल्वमध्ये एकत्रित केले आहे. यामुळे उच्च प्रवाह तर असतानाही ते शून्य पट्टीवर कार्य करू शकतात. त्यांच्याकडे एक लहान उघडणारा आणि हलवण्यायोग्य पडदा आहे. दोन्ही बाजूंना प्रेशर चेंबर्स आणि ते दिसण्यात अप्रत्यक्ष व्हाल्वसारखे दिसतात.
सॉलेनॉइड प्लंगर हे मेम्ब्रेनला प्रत्यक्षरित्या संलग्न आहे आणि हा एक फरक आहे. व्हॉल्व्ह उघडण्यासाठी जेव्हा प्लंगर उघडवलेला असतो तेव्हा मेम्ब्रेन आपणहून उचलला जातो. हे कार्य एकाच वेळी दुसऱ्या छिद्राला उघडण्यासाठी कारणीभूत ठरते, जो पहिल्या छिद्रापेक्षा थोडा मोठा असतो. परिणामी मेम्ब्रेनच्या वरच्यामध्ये प्रेशर कमी होते. यामुळे मेम्ब्रेन दबाव फरक आणि प्लंगर या दोन्हीद्वारे उंचावला जातो. हे संयोजन व्हॉल्व्ह तयार करते जे उच्च प्रवाह दर व्यवस्थापित करू शकते आणि शून्य पट्टीवर कार्य करू शकते. सेमी डिरेक्ट व्हॉल्व्हमध्ये वारंवार कॉईल असतात, जे इनडायरेक्ट ऑपरेट केलेल्या व्हॉल्व्हपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. असिस्टेड लिफ्ट सॉलेनॉइड व्हॉल्व्ह हे सेमी डायरेक्ट ऑपरेटेड व्हॉल्व्हचे दुसरे नाव आहे. सॉलेनॉइड व्हॉल्व्हची निवड. सॉलेनॉइड व्हॉल्व्ह निवडण्यापूर्वी आपल्या अनुप्रयोगाची संपूर्ण माहिती असणे अत्यावश्यक आहे. तुमच्या ॲप्लिकेशनसाठी 2 वे किंवा 3 वे सॉलेनॉइड व्हॉल्व्ह आवश्यक आहे का ते तपासा. 2. इनपुट व्होल्टेज. वीज पुरवठ्याच्या उपलब्धतेनुसार सॉलेनॉइड व्हॉल्व्ह हे दोन्हीमध्ये आढळू शकतात, पर्यायी आणि थेट वीज पुरवठा. 3. व्हॉल्व्ह फंक्शन. तुमच्याकडे यावर अवलंबून सामान्यतः खुले किंवा सामान्यपणे बंद व्हॉल्व्ह निवडण्याचा पर्याय आहे. ऑपरेटिंग कालावधी. बहुतेक सॉलेनॉइड व्हॉल्व्ह वापरात नसताना बंद असतात. जर व्हॉल्व्ह उघडण्याच्या वेळी त्याच्या बंद होण्याच्या वेळेपेक्षा जास्त असेल आणि त्याउलट असेल तर सामान्यतः उघडलेल्या व्हॉल्व्हची शिफारस केली जाते. 4. प्रेशर. तुमच्या ॲप्लिकेशनसाठी व्हॉल्व्हला शक्य तितक्या उच्च दाबाचा प्रतिकार करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. कमीत कमी दाब देखील लक्षात घेतला पाहिजे, कारण उच्च दाबाच्या फरकामुळे व्हॉल्व्ह निकामी होऊ शकते. 5. ऑपरेशनचे प्रकार. तुमच्या ॲप्लिकेशनसाठी आवश्यक असलेला ऑपरेशनचा प्रकार निश्चित करा. त्यासाठी डिरेक्ट, इनडिरेक्ट किंवा सेमी डिरेक्ट ऑपरेटेड सॉलेनॉइड व्हॉल्व्ह आवश्यक आहे. 6. सील सामग्री. सील सामग्री निवडताना मीडियाचे रसायनशास्त्र आणि तापमान विचारात घेतले पाहिजे. सामान्य निवडीमध्ये NBR नायट्राइल बुटेडीन रबर, EPDM ॲथिलीन प्रोपेलिन डायनामोनोमेर, FKM फ्लोरीन कॉटसुक मटेरियल व्हिटन यांचा समावेश होतो आणि PTFE पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन टेफ्लॉन. संदर्भ घ्या. सील मटेरियलचा रासायनिक प्रतिकारावरील माहितीच्या जलद प्रवेशासाठी तुमच्या सॉलेनॉइड व्हॉल्व्हसाठी योग्य सील सामग्री निवडा. गृहनिर्माण साहित्य. मीडियाची रासायनिक रचना, तापमान आणि वातावरण यावर आधारित निवडा. व्हॉल्व्ह हाऊसिंगसाठी साहित्य. सामान्यतः पितळाचा उपयोग तटस्थ माध्यमासाठी केला जातो. रासायनिक, तापमान आणि स्टेनलेस स्टीलचा दाब प्रतिरोध चांगला आहे, कारण ते किफायतशीर आहेत. PVC आणि पॉलिमाइड आहेत. वारंवार वापरलेले. ॲप्लिकेशन्स. 1. रेफ्रिजरंट प्रवाहाची दिशा बदलण्यासाठी रेफ्रिजरेशन सिस्टममध्ये सॉलेनॉइड व्हॉल्व्हचा वापर केला जातो. हे हिवाळ्यात गरम होण्यास आणि उन्हाळ्यात थंड होण्यास मदत करते. 2. ऑटोमेशन नियंत्रित सॉलेनॉइड व्हॉल्व्ह सिंचन प्रणालीमध्ये वापरले जातात. सॉलेनॉइड व्हॉल्व्हचा वापर वॉशिंग मशीन आणि डिशवॉशरमध्ये पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी केला जातो. 4. सॉलेनॉइड व्हॉल्व्ह वातानुकूलित प्रणालीमध्ये हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो. 5. दरवाजाच्या कुलुपांसाठी स्वयंचलित लॉकिंग सिस्टममध्ये सॉलेनॉइड व्हॉल्व्हचा वापर केला जातो. 6. द्रवाचा प्रवाह, दिशा आणि दाब वैद्यकीय आणि दंत उपकरणामध्ये सॉलेनॉइड व्हॉल्व्हद्वारे नियंत्रित केला जातो. सॉलेनॉइड व्हॉल्व्ह वारंवार पाण्याच्या टाक्यामध्ये
फ्लोट स्विचेसचा संयोगाने वापरल्या जातात. 8. कार वॉशमध्ये पाणी आणि साबण प्रवाह नियंत्रित करणे. 9. औद्योगिक साफसफाईसाठी उपकरणे. तुम्हाला जर 2P02508 सॉलेनॉइड वाल्व सोडवायचा असेल तर या सचित्रात पद्धतशीर दिलेल्या सूचनांचा वापर करा. पायरी 1. जोडलेला वाल्व असा दिसतो. पहिली गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की वाल्व प्रत्यक्षात 2 प्रमुख घटक आहेत, कॉईल आणि वाल्व यंत्रणा. वाल्व स्वतः पाणी पुरवठ्याशी जोडलेले असताना आणि दबावाखाली असतानाही तुम्ही कॉईल काढू शकता. कॉईल काढून टाकल्याने पाणी वाहून जाणार नाही आणि वाल्वमधून पाणी गळती होणार नाही. पायरी 2. कॉईल काढण्यासाठी पहिल्यांदा वरचा नट काढा. वाल्व सोडविण्यासाठी खालील दिलेली पद्धतशीर माहिती. यासाठी तुम्हाला पाण्याचा प्रवाह बंद करावा लागेल. ते केल्या वाल्व काढणार त्यात तुम्हाला थोडंसं पाणी असेल. पायरी 3. मेटल प्लेटच्या वर असलेल्या स्क्रूकडे लक्ष द्या. वाल्व सोडवण्यासाठी हे स्क्रू आम्ही काढणार आहोत. पायरी 4. पहिल्यांदा स्क्रू काढा. पायरी 5. आता मेटल प्लेट काढा. पायरी 6. वरचा स्टेम वळवून वर खेचा आणि बाहेर काढा. पायरी 7. आता स्टेम वेगळे करू शकता, स्वच्छ करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, प्लंगर स्प्रिंगसह बाहेर पडली पाहिजे. पायरी 8. स्टेमच्या आत प्लंजरच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करा आणि फॉरेन ऑब्जेक्ट कोणतेही ट्रेस साफ करा. टास्क 2. तुम्हाला कधीही A37IRU ZZNO AC220V वॉटर एअर सॉलेनॉइड व्हॉल्व वेगळे करायचे असल्यास येथे एकाखाली एक माहिती देणारी चित्र आहेत. पायरी 1. वॉटर सॉलेनॉइड व्हॉल्वची मुख्य वाल्व पुढील आणि मागील गेट वाल्व बंद केले पाहिजेत. पायरी 2. वॉटर सॉलेनॉइड व्हॉल्वच्या आतील दाब सोडण्यासाठी AMA वर पाईप जंक्शन स्क्रू सोडवा. पायरी 3. कंट्रोल पाईपलाईनमधील तांब्याच्या नळ्यावरील नटांचा व्यतिरिक्त सॉलेनॉइड व्हॉल्वमधील सर्व स्क्रू काढून टाका. पायरी 4. बॉनेट काढा आणि स्प्रिंग काढा. पायरी 5. पिस्टन, डायाफ्राम, शाफ्ट कोर इत्यादी बाहेर काढा. डायफ्रामची इजा टाळणे आवश्यक आहे. पायरी 6. वर नमूद केलेले तुकडे काढून टाकल्यानंतर डायाफ्राम आणि ओ-रिंग तपासण्यासाठी ते आहेत की नाही हे पहा. कोणतेही नुकसान नसल्यास कृपया अंतर्गत घटकांचे पृथक्करण करणे थांबवा. पायरी 7. शाफ्ट कोर आणि प्रायमरी व्हॉल्व सीटला काही नुकसान झाले आहे की नाही हे बारकाईने पहा. वॉटर व्हॉल्वचा मुख्य वाल्व आत काही अतिरिक्त जंक असल्यास तो साफ करावा. पायरी 8. मुख्य वाल्वमधील घटक आणि तुकडे विरुद्ध क्रमाने बदला. कृपया लक्षात ठेवा की आपण वॉटर सॉलेनॉइड व्हॉल्व ब्लॉक करू शकत नाही. या व्हिडिओमध्ये आम्ही सॉलेनॉइड व्हॉल्व त्याचे प्रकार, ॲप्लिकेशन्स आणि असेंब्ली विविध प्रकाराचे सॉलेनॉइड व्हॉल्व वेगळे करणे आगे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.